ये दसे चरित्र केले नारायणे, ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळ. महायुग पिटे तटे भीमरत्न, परम पुंडरीका हे धातु मनी. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कधीच विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. रूप पाहता डोळस, सुंदर पाहता गोपवेशू. महिमा वर्णिती महेशू, तो म्या मस्तकी वंदिला. नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो माऊली रुक्मिणी ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा, अपार अमुपा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, आत्मरूपा. देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्तीदास अवधारी तुझी जयांचे केली स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रे जननी देवाची एक कृपाळू उदार. माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. म्हणे नामयाचा नारा. नमन माझे ज्ञानेश्वर. धन्य महाराज लंका पूर्वासी, धन्य महाराज लंका पूर्वासी, साष्टांग तयासी नमन माझे. त्या ज्ञानदेवाची नित्य नाम गाती वाचे. उद्धरती तयांची सकळ कुळे श्री संताची. माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला जो अभंग आहे बाळ क्रीडा प्रकरणातील. रात्र थोडी आणि संगे फार. फक्त 1.5 तास बोलायचं आहे ना. 8:30 झाले असतील. 8:20.
गुरुदेवांनी कथा सांगितली तुम्हाला, त्याच्यात परमात्म्याचं चरित्र मला फक्त ते जे गुरुदेवाने सांगितलं 2 दिवसात 3 दिवसात ते मला फक्त 1.5 तासात सांगायचं. तसं पाहिलं तर म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ती घटना बदलायला पाहिजे काल्याच्या कीर्तनासाठी. कमीत कमी 4 तास 5 तास काल्याचं कीर्तन, आणि 1 तासाला कीर्तन करायला 3000 रुपये. विठाला विठाला म्हणजे सकाळपर्यंत केलं असतं. मग तासाने जर कीर्तन सांगितलं असतं तर मग 5000 रुपये तास कीर्तनकार पाहून. जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत. काहीतरी परमात्म्याची कृपा आपल्यावर, म्हणून आपण इथे येऊन बसलोय. त्याचं नाव घ्यायची आपली इच्छा झाली. मला टाइमपास करता येत नाही. ती नदी वाहत होती, काठावर झाडं होती, ते पक्षी किलबिल करत होते. नाही, ती नाही जमत. फक्त कथा. 7 दिवस आपण कथा ऐकली. 7 दिवस वृष्टी झाली, 7 दिवस वृष्टी सात दिवस पर्यंत मी ज्ञानामृताचं ग्रहण केलंय. कित्येक वर्षापासून करतोय. प्रतिवर्षाला होते ना कथा. आणि विशेष करून तुम्हाला शांतीब्रह्म लाभले कथा सांगण्यासाठी. कथा कोणी सांगावी हे फार महत्वाचं आहे. नाहीतर अरुण बाबा सांगायचे हिची लिहू लोकांमध्ये फरकच पडत नाही. बोलणारा जसं बोलेल तसं जर वागणारा असला तर ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होतो. बोलले तैसा चाले. रोज दाड्या करताय, 3 टाइम जेवण करताय, पलंगावर झोपताय, निश्चितच मी मनापासून सांगतो, मी कथा ऐकली नाही, पण तुम्हाला योग्य अधिकारी भेटले. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाते ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. जी सुतांनी शौनकांना सांगितली. मैत्रेय ऋषींनी उद्धवाला सांगितली. गुरुदेव शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली. आणि गुरुदेवांनी तुम्हाला सांगितली. मी नाव घेणार नाही, कारण गुरूंचं नाव प्रकट रूपाने घेतलं जात नाही, प्रकट रूपाने घेतलं जात नाही. सुंदर असा हा योगाचं प्रसादाचं कीर्तन आहे. आणि सरांनी घेतलाय तो प्रसाद. पण ज्याला काला म्हणतात, जीव शिवाचा ऐक्य. आम्हाला स्वर्गात जायचं नाही, आम्हाला नरकात जायचं नाही. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, इंद्रिया कीर जोगे काय होईल असा असणारा तो परमात्मा, जो दृष्टीला दिसत नाही, त्याला अनुभवायचा आहे. सुंदर अशी कथा आम्ही 7 दिवस ऐकली. राजा परीक्षितीला 7व्या दिवशी मोक्ष मिळाला. गुरुदेवांनी विचारलं, अजून काही ऐकायची इच्छा आहे का? म्हटलं तुम्ही जे सांगितलं बस त्याचं आता मनन करायचं, चिंतन करायचं. आणि तक्षक सुद्धा जर परमात्म्याचं रूप आहे तर येऊ द्या ना. जसा गुरुदेवांनी राजा परीक्षितीच्या डोक्यावर हात ठेवला, परमात्म्याचं दर्शन झालं राजा परीक्षितीला. साधकाला 3 वेळा दर्शन होते परमात्म्याचं. पहिलं स्वप्नात होते, प्रत्येकाला होते.
त्या परमात्म्याला आम्हाला जाणायचंय. त्या परमात्म्याने ज्या लीला केल्या गोकुळात म्हणा, मथुरेत म्हणा, द्वारकेत म्हणा, पण आम्हाला ते वर्णन करायचं ते फक्त गोकुळातलं. हे जसे चरित्र केले नारायण. सप्ताह 1 दिवसाचा असेल, 3 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा असेल, 7 दिवसाचा असेल, 15 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल का वर्षाचा असेल, सांगताही काल्याच्या कीर्तनाने. आणि त्या कीर्तनामध्ये परमात्म्याचं चरित्र वर्णन करायचं. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. परमात्म्याने जे चरित्र गोकुळामध्ये केलं, बाहेरचं काहीच नाही. आज तुम्ही येऊन फसले माझ्या कीर्तनात. वाटत आहे तुम्हाला विनोद करेल, मनोरंजन करेल. झालं काय, एक मोठं सरोवर होतं, खूप मोठं सरोवर आहे, आणि त्या सरोवराच्या मध्यभागी एक बोर्ड आहे. पण तो बोर्ड त्या सरोवराच्या काठावरून जाणाऱ्याला काही दिसत नाही. एकाने विचार केला बोर्डावर काय लिहिलं ते वाचायचं. त्याने त्या सरोवरात उडी मारली आणि पोहत पोहत त्या बोर्डापर्यंत पोहोचला. आणि त्या बोर्डावर लिहिलं होतं, कुणीही या सरोवरात उडी मारू नये, मोठमोठ्या मगरी सोडलेल्या आहेत. तसं तुमचं झालं आज. येऊन तर बसले. विठाला विठाला पण लक्ष देऊ नये का, तुम्हाला उठू देणार नाही. अवधान नाही केले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का, माऊली सांगता. फक्त लक्ष देऊ नये का, देवाला लक्ष पाहिजे. हो, 3 वर्ग पडताय चरित्रामध्ये. पहिला वर्ग चरित्राच्याच लायक नाही. सकाळी उठायचं, बाहेर दिशेला जायचं, तिथून यायचं, दात घासायचे, आंघोळ करायची, चहा प्यायची, डबा बांधायचा, शेतात जायचं, चारा आणायचा, म्हशीला टाकायचा, दूध काढायचं, जेवण करायचं, झोपायचं. आई वर्ग आहे. दुसरा वर्ग आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तम चेवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. कालपर्यंत खूप खाल्लं, खूप पेले, पण आता देवलोंबे झाले. कोण? वाल्याकोळी, अजामेळ. सुबह का बुला शाम को घर लौटे उसे बुला नाही कहते. आजपर्यंत जे झालं ते विसरा. आता याच्या पुढे नाही. 31 डिसेंबरला एकादशी या वर्षी. पाळा, पथ्य पाळा. कमीत कमी गुरुदेवांच्या भागवतापासून मी एकादशी करायला शिकलो. कोणता ना कोणता नेम केल्याशिवाय तुमचा परमार्थ सफल होणार नाही. कोणता ना कोणता संकल्प केल्याशिवाय. कथा ऐकतोय आम्ही. तिसरा वर्ग जो, हो, अष्टवर्षी चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रकृत. जन्मापासून चरित्र, जन्मापासून नाही, जन्माच्या अगोदर पासून चरित्र. काल्याचं कीर्तन आहे म्हणजे कळसाचं कीर्तन. ज्याप्रमाणे गाव आलं का चालणं संपलं, आजार गेला का औषध घेणं संपलं, डेकर आलं का जेवण संपलं, तसं काल्याचं कीर्तन म्हणजे परमार्थ संपला. उद्यापासून आता काहीच नाही. आता नाव घ्यायचं नाही, कथा ऐकायची नाही, कीर्तनात जायचं नाही. बरोबर.
शेवटच्या सम्यक अधिक आप्ती बरोबर समाप्ती, परमार्थाची समाप्ती होत नाही, सांगता होत नाही. एखाद्या वेळेस आपली समाप्ती होईल, परमार्थाची समाप्ती होत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं नाव घ्यायचंय, बस त्याच्याशी एकरूप व्हायचंय, त्याला आपलंसं करायचंय. ज्या परमात्म्याने त्या सर्व गोपींना, बरेचशांनी तर पाहिलं सुद्धा नव्हतं अजून, त्या गोपिका सांगतात, सुंदर सांगतात, तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा, लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. कभी दुनिया से डरते थे कि चुप चुप याद करते थे, कि चुप चुप याद करते. लोक काय म्हणतील कीर्तनात गेले तर, लोक काय म्हणतील कथेत गेले तर. नवीन नवीन लग्न झालं, एखाद्याची सुन्नबाई आली, कभी दुनिया से डरते थे कि चुप चुप याद करते थे, कि चुप चुप याद करते थे. लो अब पर्दा उठा बैठे जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठे जो होगा देखा जाएगा, तुमसे जो देखा कभी ये ख्याल था दुनिया हमें बदनाम कर देगी, हमें बदनाम कर देगी. शर्म अब बेच खा बैठे, देवासाठी लाज सोडून द्यायची. शर्म अब बेच खा बैठे जो होगा देखा जाए. त्या गोपिकांनी त्या परमात्म्याला आपलंसं केलं. कबीरजी सांगतात का, कबीर कबीर क्या करी जा जबना के तीर, एक एक गोपी के प्रेम. प्रेम कशाला म्हणतात, कलंकित केला हा शब्द आजकाल लोकांनी. त्या गोपींनी त्या परमात्म्यावर प्रेम केलं, कुणी अडवलं नाही, पतीने सुद्धा नाही, सासूने सुद्धा नाही. आणि परमात्म्याला आपलंसं केलं, भेटायला जातात. असा असणारा तो परमात्मा अवतार घ्यायला तयार नव्हते. पण ज्यावेळेस पृथ्वीवरती त्या दैत्यांचं भार अर्थात वजन वाढलं, भार वाढला, खूप राक्षस झाले आणि वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. हो, त्या गायीने त्या परमात्म्याकडे जावं, सर्वांना, सर्व देवांना घेऊन जातात आणि परमात्मा सांगतात, तुम्हाला माझ्यासाठी सर्वांनाच गोकुळामध्ये अवतार धारण करायचं. आजकाल लोक खूप भाविक झाले, जिथेही जा तिथे खूप गर्दी आहे. शनिवारच्या दिवशी शिरसाळच्या मारुतीला गेलो होतो, 2 तास दर्शनाला, आणि त्या 4 व्हीलर मोटरसायकल भरपूर लोक खूप आता गर्दी करतात क्षेत्रावरती, कथेमध्ये, कीर्तनामध्ये. खरंच भाविक झाले का लोक, फक्त मरायला घाबरतात. समाज भाविक झाला पण बौद्धिक नाही झाला. घराशेजारच्या मंदिरात आम्ही जात नाही आणि खाटूश्यामला जातो. अर्थात तुम्ही भक्त नाही, तुम्ही टुरिस्ट आहात. किती लोक आहे खिरोद्यातले उभे इथे टाळ घेऊन, एक, अजून विठाला 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 विठाला.